हे समप्रमाणात मिक्स करून आपण हा पाठवून तयार केलेला आहे. आता हा आणि हा समप्रमाणात टून मिक्स करून आपण काय केलं आहे, दोन कलर व्हाईट आणि हा ऑरेंज मिक्स करून समप्रमाणात मिक्स करून मिडल टोन तयार केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला लाईट करता येतं आणि डार्क कडे पण जातात याच्यातून बरं का. जसं जसं आपण हा कलर ह्याच्यात मिक्स करतात तसं तसं डार्क जातो, किंवा हा मिक्स करा ते डार्क कडे जातं आणि ह्याच्यामध्ये व्हाईट मिक्स करत गेला तर लाईट कडे जातं. आता हा मिडल टोन आहे. मिडल टोन आपण काय करूया, इथं टाकून घेऊ. आपण पहिल्यांदा ड्रॉइंग पण करू शकतो किंवा डायरेक्ट बी टाकू शकतो. ज्यांना डायरेक्ट कलर टाकून ड्रॉइंग करता येतं त्यांनी बिंदास टाकू शकतो. आणि ज्यांना ड्रॉइंग येत नाही करायला त्यांनी आधी ड्रॉइंग करून घ्यायचं आणि नंतर जिथे जिथे रंग भरायचा त्या ठिकाणी रंग भरायचा. माझी टेक्निक थोडी वेगळी आहे. विद्यार्थ्यांना नॉलेज देत असताना डायरेक्ट आखणी आणि स्केलमध्ये केलेल्या चित्राची आखणी यामध्ये खूप फरक असतो. ते दाखवून देणं, समजून सांगणं खूप महत्त्वाचं आहे. ड्रॉइंगमध्ये प्रमाण, प्रपोर्शन सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित आल्या असतील तर रंग करण्यामध्ये त्याचे आपल्याला सोपं जातं. आणि रंगकाम करत असताना फोटोचा आधार घेणं किती महत्त्वाचं आहे हे सुरुवातीच्या काळामध्ये खूप गरजेचं असते. फोटो पाहून ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्हाला रंगाचं नॉलेज, रंग तयार करणं या सगळ्या गोष्टी समजून येतात. त्यामुळे रांगोळी शिकत असतानाच रंगाचं नॉलेज घेणं हे किती महत्त्वाचं आहे समजून येतं.